हो, तुम्ही बरोबर ऐकलंय की आपण नवरात्री स्पेशल मुळे आपण महिलांना एक आठवडाभर मोफत सेवा देणार आहोत. 9 दिवस नवरात्रीमध्ये महिलांना मोफत 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 रिक्षा राईड. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं की तुम्ही थंबनेल बघितलं असेल की महिन्याला 1,00,000 रुपये कसे कमवावे. तर ते तुम्हाला जर कमवायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितले कसं कमवायचं कसं नाही. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. चला. नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मारेड SP मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आज किती वाजले यायला लवकर आलो आज आणि CNG भरून लवकर झालं. 8:09 झालं. तर चला सुरू करूया आजच्या खेळाला. बघूया आज काय होते काय नाही. आणि आजपासून नवरात्री चालू होते. तर माझ्या सगळं फिमेल सबस्क्रायबर्सला, माझ्या बहिणींना, माझ्या आयांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे 9 दिवस सगळ्यांना चांगले जाऊ. 9 दिवस काय सगळे दिवस चांगले जाऊ, पण हे 9 दिवस अजून चांगले जाऊ. तर चला सुरुवात करूया आणि बघूया आज काय होते काय नाही. आणि आयफोनचा विषय असा झाला आहे की आपलं बजेट लडखडतंय, कारण आपलं सिव्हिल स्कोर खराब आहे आणि आपल्याला डाऊन पेमेंट जरा जास्त लागतंय. त्यामुळे आपण विचार केलाय दसऱ्याला किंवा दिवाळीला बघू. किंवा एक काम होऊ शकतं, तुम्ही जे आयफोनचा व्हिडिओ आहे त्याला तुम्ही 3 मिलियन व्ह्यूजपर्यंत नेऊ शकतात. 3 मिलियनला ₹1,00,000 भेटतात. डाऊन पेमेंट काय आपण डायरेक्ट कॅशच घेऊन टाकू. 3 काय 5 मिलियन जाऊ दे व्हिडिओ, आपण डायरेक्ट कॅश घेऊन टाकू. तर दोन्हीपैकी एक करू. एक तर तुम्ही 5 मिलियन घालवा, नाहीतर मग डाऊन पेमेंटसाठी पैसे गोळा करतो. मग मला ह्या दिवाळीला होईल, नाही तर पुढच्या दिवाळीला होईल मला माहीत नाही. पण मी प्रयत्न करणे ह्या दिवाळीला. पण तुम्ही जर जास्तीत जास्त लोकांना शेअर केला आयफोनचा व्हिडिओ, आपला कालचा ब्लॉग, आणि जास्तीत जास्त लोकांनी भेटला 5-1 मिलियन लोकांनी, तर मला वाटतं आपण कॅश बी घ्यायला काय हरकत नाही. यूट्यूबमध्ये लय पैसा आहे रे, फक्त लोकांनी बघितला पाहिजे. व्ह्यूज येत नाही आपल्याला. व्ह्यूज झाले ना भाऊ, दर महिन्याला एक आयफोन घेऊ शकतो, एवढे पैसे आहेत. तर मला काय कुठलाही व्हिडिओ बघू नका. बघायचं असेल तर बघा, नसेल आवडत नका बघा, पण काय प्रॉब्लेम नाही. पण तो कालचा व्हिडिओ ना आयफोनचा, त्याला जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांनी बघा. 5 मिलियनपर्यंत न्या. माझा आयफोनचा खर्च निघेल, बाकी काय नाही. तर चला भेटूया आणि नेक्स्ट ऑर्डरला डायरेक्ट दुपारी जेवणाला. आता किती वाजले? 8:11 आले. चला आता जस्ट जेवण झाले, आपलं एनर्जी आलेली आहे. वाजलेत किती ते सांगतो, 12:17 झाले. आता पण आहोत हडपसरमध्ये. कुठे काय माहिती, हडपसरमध्येच आहे. तर विषय असा आहे की इंस्टा नाही सॉरी शॉर्ट्सला व्हिडिओ बघितला असेल, मुद्दामून सकाळ सकाळ टाकली, कारण हा व्हिडिओ संध्याकाळपर्यंत म्हणलं सकाळी मग लोकांना कसं कळणार नाही का. तो ऑफरसाठी सकाळी रील टाकली. तो ऑफर अशी होती की आजपासून नवरात्री चालू होती. 9 दिवस महिलांना माझ्या रिक्षामध्ये मोफत सवारी भेटणार आहे. ₹1ही आकारला जाणार नाहीये तुम्हाला. पण त्यासाठी कंडिशन काय ते सांगतो. तर तुम्ही माझे सबस्क्रायबर्स पाहिजे यूट्यूबचं, आणि सगळे व्हिडिओ बघितलेले पाहिजे, लॉंग असो किंवा शॉर्ट्स असो. सगळे व्हिडिओला लाईक केलेले पाहिजे, शेअर केलेले पाहिजे, कमेंट केलेले पाहिजे. 9 दिवसाचा विषय भाऊ, फ्री म्हणजे फ्री. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा. आणि माझं तर टार्गेट आहे की कालचा व्लॉग, जो आयफोनचा व्लॉग आहे, तो जास्तीत जास्त लोकांनी शेअर केला पाहिजे. त्याला आपल्याला 5 मिलियनपर्यंत न्यायचं आहे. एकाच व्हिडिओमधनं आपल्याला आयफोन कमवायचं आहे. बाकीचे व्हिडिओ चालवण्याचा नाही फरक पडत. पण आता आपलं टार्गेट तेच आहे की त्याच एका व्हिडिओमधनं आपल्याला 5 मिलियन व्ह्यूज आणायचे, 2-2.5 लाख रुपये कमायचे. जे की जास्त बी होऊ शकतं, कमी बी होऊ शकतात, पण 2 लाख तर आरामात होतात 5 मिलियन व्ह्यूज मध्ये, असा माझा अंदाज आहे. बघू होतं काय होते काय नाही, पण तेवढे जातील का नाही माहीत नाही. आशा आहे की जास्तीत जास्त लोकांनी न्या. आणि ही ऑफर फक्त 9 दिवसासाठी बरं का. 9 दिवसात लोकांनी व्हिडिओ जास्तीत जास्त बूस्ट करा. मला असं वाटतंय एका दिवसात चॅनल मॉनिटाईज होईल. मॉनिटाईज झालेले ॲडसेन्स कनेक्ट, लगेच बूम आपलं ॲडसेन्स तयारच आहे. जुना ॲडसेन्स आहे आपलं, ते लगेच अटॅच करू जरा. एक व्हिडिओ फक्त मॉनिटाईज बी निम्म राहिले. त्यामुळं लवकरात लवकर जाऊन जास्तीत जास्त व्ह्यूज आणा आपल्या व्हिडिओला. लवकरात लवकर चॅनल मॉनिटाईज होईल. मॉनिटाईज झाले की लगेच $100, पहिला पेमेंट $100 असतं. म्हणजे प्रत्येक मिनिमम जे पेमेंट असतं ते $100 असतं. पण आपल्याला 100पेक्षा जास्त घ्यायचं, 5 लाख घ्यायचं, म्हणजे किती डॉलर झाले? लय डॉलर झाले. तर आपल्याला पहिल्या यूट्यूबच्या पेमेंटमधनं आयफोन घ्यायचा आहे असं डोक्यात चाललं आता. त्यासाठी आपल्याला पाहिजे 5 मिलियन व्ह्यूज. तुम्ही सगळ्यांनी बघायला चालू केलं ना, आज बघायला चालू ना, 2 दिवसात चॅनल मॉनिटाईज होईल. लगेच अटॅचमेंट होईल ॲडसेन्सची, आणि लगेच
दिवाळीपर्यंत मोबाईल कॅशमध्ये घेऊ आपण. आणि समजा जास्तच व्ह्यूज आले तर गिव्ह वेट करू. समजा 10 मिलियन व्ह्यूज आले किंवा एवढं तर येणार नाही पण येऊ बी शकतात, काय सांगता येत नाही. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जास्तीत जास्त लोकांनी बघा. तर मग समजा 2 लाखापर्यंत आयफोन धरा 1 TB, तर समजा तिथं आपल्याला आलेच लय पैसे 1 CR पर्यंत आले चला, तर आपल्याला 98 लाख रुपये आपण हे करणार आहे. जर समजा 1 CR आलं ना तर आपण फक्त आयफोन घेणार, बाकीचे उरलेले पैसे सगळे डोनेट करणार आहे. पण एकाच व्हिडिओ मधनं पाहिजे मला ते हे. बाकीचे सगळे व्हिडिओ बघाच, पण पहिलं पेमेंट जेवढं येईल ना तेवढं सगळं डोनेट करून टाकू आपण. फक्त एक आयफोन घ्यायचं आणि बाकी सगळे पैसे डोनेट करू. आणि हे 9 दिवसात झालं पाहिजे. 9 दिवसाचं टार्गेट आपल्याला. 9 दिवसात झालं तर मग माझ्या संग तुम्ही बी दिवाळी करा. मग मला आयफोन भेटलं बस झालं. आयफोन निघलं मग म्हणजे क्लिअरिटी म्हणजे अजून बेटर होईल असं माझ्या डोक्यात चाललंय प्लॅन. तर ही खूप चांगली ऑफर आहे आणि मला वाटते अजून अशा भरपूर ऑफर आहेत माझ्याकडे. तुम्ही आपल्या चॅनलला कनेक्ट राहा, लय मोठा विषय. आणि करून टाका चॅनल मॉनिटर, आपल्या जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि ते होईल नाही होईल पुढचे विषय, पण महत्वाचं आहे की रिक्षा 9 दिवस मोफत भेटते तुम्हाला. हे खूप मोठी गोष्ट आहे. आतापर्यंत पुण्यात कोणीच ऑफर दिली नसेल. तर जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, महिलांना, आणि त्यांना आनंद घ्यायला हवा 9 दिवस प्रवासाचा मोफत. पहिल्या सकाळी चाललेलं डोक्यात 50% द्यायचं, म्हणजे 50% काय होणार, 100% करून टाकू म्हणलं. मी एवढं करतो तर तुमचं थोडंसं कर्तव्य बनतंय की माझ्या चॅनलला बूस्ट करायचं, म्हणजे बघण्याचं. जास्तीत जास्त जास्तीत जास्त नाही, सगळे व्हिडिओ बघून काढा. आणि जास्तीत जास्त कालच्या व्हिडिओला, आयफोनचा जो व्हिडिओ आहे त्याला जास्तीत जास्त व्ह्यूज आणून द्या. मला 5 मिलियन व्ह्यूज आणून द्या. जास्त आणलं तर मग तुम्हाला माहिती आहे मी गिव्ह अवे करणार आहे, सगळा पैसा डोनेट करणार आहे. तो कसा डोनेट करणार आहे तर समजा एखाद्याला गरज असेल पैसे त्याला पैसे, नाहीतर कोणाला आयफोन पाहिजे असेल तर आयफोन. समजा मला नाही वाटत एवढं 1 CR 2 CR होतील, पण जर समजा झाले तर 1 CRच्या 1 CR फक्त एक आयफोन घेऊन बाकीचे सगळे पैसे डोनेट करून टाका. मी शब्द आहे भाऊ आपला. मला पैशाचे एवढे हाव नाहीये, मला फक्त आयफोन घ्यायचं म्हणून. आणि मग पुढं बघू. पहिलं पेमेंट मग 1 CR काढायचं म्हणल्यावर तुम्हाला सांगू का किती व्ह्यूज पाहिजे. मिलियन, 100 मिलियन, बिलियन मध्ये व्ह्यूज पाहिजे. बिलियन व्ह्यूज आहे ना मराठी आर्टिस्टला, हे काही सोपं नाही. पण काय होऊ शकतं, महाराष्ट्र आपलं भाऊ, प्रेम जास्त होऊ शकतं, पैसे जास्त येऊ शकतात. आणि आले तर देणार, रुपये नाही राहणार. फक्त आपण आयफोन घेणार, आयफोनचं कवर बिवर, चार्जर बिर्जर, हेडफोन बास. बाकी सगळे पैसे डोनेट करून टाकायचे गरीब लोकांना. नाहीतर आयफोन बिफोन घेऊन लोकांना मदत करायची. कारण युट्यूबकडनं पैसे आले मग माझ्यासारखे अजून 4 युट्यूबर तयार होतील. मी आज एकटा आहे, अजून माझ्यासारखे 4 युट्यूबर तयार होतील. मग ते बी चांगले चांगले व्हिडिओ बनतील, आपल्या मराठीमध्ये चांगले चांगले कंटेंट आणतील. हाच एक थोडासा प्रयत्न आहे आपला, बाकी काय नाही. बाकी सांगायचं एवढंच आहे की आतापर्यंत 800 रुपये झालेत, जे की खूप चांगली गोष्ट आहे. आणि आपल्याला आजचं टार्गेट आहे 1300 रुपयाचं. तर अजून 500 रुपये करायचे. 800, 900, 1000, 200, 300, 500 बरोबर. माझ्या डोक्यातले गणित चाललेले असतात, पण काय हो सक्सेस होत नाहीये. आणि एकदा सक्सेस झालं ना आता थांबायचं नाही, होणार सगळी गाणी वाजणार. तर जास्तीत जास्त लोकांना बघा आणि जास्तीत जास्त लोकांनी सगळं चॅनल चालवून काढा माझं. बघा, आवडलं तर नक्की लाईक करा, कमेंट करा. कमेंट करणं बी खूप महत्वाचं आहे. सगळ्या व्हिडिओ बघायच्यात, लाईक करायच्यात, कमेंट करायच्यात, शेअर करायच्यात, चॅनलला सबस्क्राईब करायचे, इंस्टाला फॉलो करायचे. इंस्टावरचे बी सगळे व्हिडिओ बघायचे. इंस्टावर जास्त कंटेंट नाहीये, थोडा फारच आहे, त्यामुळे तिथं वेळ नाही लागणार. वेळ तुम्हाला फक्त युट्यूबवर लागेल. पण त्याचा फायदा तुम्हाला असा होईल की 9 दिवस तुम्हाला मोफत प्रवास भेटेल. प्लस भविष्यात अजून बरेच ऑफर येणार आहेत. एकच ऑफर नाहीये आपल्याकडे, 12ही महिने सण आहे, त्यामुळे 12ही महिने ऑफर आहे. चॅनलशी जर तुम्ही कनेक्ट राहताल तर तुम्ही भविष्यात, मला माहित नाही, माझ्यापेक्षा जास्त श्रीमंत माणसाल. पैशाचा काय विषय नाही आपल्याकडे. आपल्याला महिन्याला 10,000 20,000 जर राहिले किंवा 30,000 डॉक्युमेंट पाहिजे, तुम्हाला माहिती आपण 30-40 कमवतात ना. जास्तीत जास्त 50,000 जरी आपण ठेवले, बाकी सगळे डोनेट केले, ह्याला त्याला मदत केलं. लय प्लॅन आहेत. प्लॅन सांगत बसलो ना दिवस पुरणार नाही. 7 मिनिटाचा टेक झालाय, त्यामुळं कनेक्ट राहा चॅनल बरोबर. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भविष्यात खूप चांगले चांगले ऑफर येणार आहेत. आतापर्यंत मी व्लॉग चालू केल्यापासून मला वाटतं कधी बोललो नसेल सबस्क्राईब करा म्हणून. आज पहिल्यांदा बोलतोय, सबस्क्राईब करून ठेवा. बाकी तुमची इच्छा. आणि महिन्याला 1 लाख रुपये कमवायची बी स्कीम आहे आपल्याकडे.
त्याच्यात मॅन पॉवर पाहिजे आपल्याला, जे की असं असणार आहे की सगळ्यांना आपण युट्यूबर बनवणार आहे, युट्यूबवरनं पैसे कमवून देणार आहे. त्यासाठी तुम्हाला आता जसं म्हटलं 5 मिलियन व्ह्यूज आणायचे, 5 मिलियन व्ह्यूज आला जर समजा 2-3 लाख रुपये भेटतात, तर तुमच्याही चॅनलवर तेवढे आपण 5 मिलियन व्ह्यूज आणू शकतो. पण ते कसं काय होऊ शकतं, आपल्याला एक युनिटी बनवायला लागेल, आपल्याला कम्युनिटी बनवायला लागेल, आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागेल. एकत्र आलो तर हे होऊ शकतं, नाही तर नाही. तू माझे व्हिडिओ बघ, मी तुझे व्हिडिओ बघ, अशाने होऊ शकतं. पण ह्या 1-2 लोकांचं काम नाहीये की मी तुझं बघणार तू माझं बघणार. 2 लोकांमध्ये काय पैसा येणार. पण जर लाखोच्या ग्रुपने आपण जमा झालो, मला माहिती लाखो लोकांना अटेंड करायला एवढं सोपं नाहीये, पण मी बी ते सगळं विचार करूनच बोलतोय. एक ग्रुप बनवायचा आहे 100 लोकांचा, 10 लोकांचा, त्यांच्या मागे एक टीम लिडर ठेवायचा आहे, त्या टीम लिडर मागे एक टीम लिडर ठेवायचं आहे. असे सगळं विचार करूनच बोलतोय मी. जर महिन्याला तुम्हाला लाख रुपये कमवायचे असेल, ही बी स्कीम आहे. आता ह्याच्यावर बी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवतो मी. म्हणजे माझ्याकडे एवढे ऑफर आहेत ना, तुम्ही करोडपती होऊ शकता. फक्त हे कधी होऊ शकतं, आपण सगळे एकत्र आल्यावर. तर तुम्हाला जर सगळ्यांना जर महिन्याला लाख रुपये कमवायचे असतील, हे तर झालं रिक्षाचं सांगितलं, युट्यूबचं सांगितलं, मला तिथे 1 मिलियन 5 मिलियन आणून द्या, तिथं टॉपिक संपला. तर पुढचा विषय तिथं करसालच तुम्ही. पुढचा विषय की तुम्हाला बी लाख रुपये जर महिन्याला कमवायचे असेल, तर ते कसे कमवायचे. तुम्ही तुमच्या मित्रांना गोळा करायचे, म्हणजे ज्याला बाबा महिन्याला लाख रुपये कमवायचे. हे काय लगेच होणार नाहीये, कारण कमीत कमी 1 लाख लोक तरी पाहिजे, नाही का. दुसरे व्हिडिओ सांगणार तो, पण आता टॉपिक छेडलाय, निघलाय, तर आज सांगून टाकतो. 1 लाख लोकांचा आपल्याला ग्रुप बनवायचा आहे. आणि समजा मी आहे, आता मी 2 लोक गोळा करणार किंवा 3 लोक गोळा करणार. ह्या जॉईनिंग फी वगैरे काही नाहीये, हे माझं स्वतःच आहे. आता हे म्हणजे मी पहिलेच डोक्यात ठेवलेलं, एखादी ना कधी सांगू म्हटलं, पण आज निघलं टॉपिक म्हणून म्हणलं चला सांगू ठेव. तर हे कुठले त्याचे मार्केटिंग कंपनी नाही, 7,000चं प्रोडक्ट खरेदी करा आणि हे करा, 3 लोक गोळा करा, त्यांचे पैसे तुम्हाला येणार, हे तसं नाहीये. ह्यात असं आहे की तुम्हाला तेच करायचं, फक्त लोक गोळा करायचे, पण पैसे गुंतवणूक काहीच नाही, म्हणजे पैसे बिशे लावायची गरज नाहीये. ह्यात तुम्हाला लोक का गोळा करायचे, तर आपली टीम मोठी करायची त्यामुळं. आणि ज्या दिवशी टीम कम्प्लीट होईल त्या दुसऱ्या दिवशी काम चालू होईल. काम असं असणार की आपल्याला सगळ्यांना युट्यूबवर अकाउंट खोलायचे आणि कोणाकोण रुपये घेणार नाही, हे आपलं तसलं नाहीये. आहे 3-4 कंपनी, त्यांचं नाव घेऊन आपल्याला नाव खराब नाही करायचं. नेटवर्क मार्केटिंग नाहीये बरं काय, हे आपल्याला युट्यूबवर काम करायचंय, युट्यूबवरनं पैसे कमवायचे. तुम्हाला महिन्याला मी 5-5 मिलियन 10-10 मिलियन व्ह्यूज आणून देणार आहे 1 लाख लोकांमध्ये. मला फक्त 1 लाख लोक जमा करून द्या. ज्या दिवशी 1 लाख लोक जमा होतील ना, त्या दुसऱ्या दिवशीपासून काम सुरू होईल आपलं. आणि ज्या दुसऱ्या दिवशी आपण मिटिंग घेणार, सगळेजण भेटणार. मला माहिती एवढे लोक काय सगळे पुण्यातले असले नाही, बाहेर असणार. पुण्यामध्ये 1 दिवस मिटिंग होईल, 1 दिवस सोलापूर, 1 दिवस कोल्हापूर, सगळेजण मिळून आपण काम करूया. एकेकाच्या चॅनलवर काम करूया. वेळ लागेल, पण एकदा सगळ्यांचे चॅनल मॉनिटाईज झालं, पैसे यायला लागले ना, मग तुम्हाला बी कळेल मॅन पॉवर काय असते काय नाही. सगळ्या आपल्या मराठी बांधवांनी एकत्र या. ज्यांना कामधंदा नसेल, ज्यांना महिन्याला 1 लाख रुपये कमवायचे असेल, शब्द आहे भाऊ आपला, लाख रुपये मी कमवून देईन तुम्हाला. फक्त हे आपल्या कम्युनिटी म्हणजे एकत्र आल्यावर एकीमध्येच होऊ शकतं, एकट्या माणसाचं काम नाहीये. आता तुम्ही माणसाला चांगलं कंटेंट बनवून बी व्ह्यूज भेटतात की. आता मस्त मराठी युट्यूबर आहेत, त्यातले किती फेमस आहेत सांगा, मोजून बोटावर मोजणे इतके इन्फ्लुएन्सर फेमस आहेत. मग तुम्ही करू शकता तसं, मला काय असं प्रॉब्लेम नाही. पण ज्यांना कोणाला जमत नाही, पण तरी बी महिन्याला लाख रुपये कमवायच्यात. आता झोपडपट्टीत राहतो तुम्ही बी किती दिवस झोपडपट्टीत राहणार, नाही का. आज नाही तर उद्या आपल्याला एक पाऊल पुढे टाकावंच लागेल. महिन्याला जर बघा लाख रुपये कमवायचे असेल, तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि त्यांना सांगा की बाबा कम्युनिटी बनवू आपण. कम्युनिटी बनवले मला तुम्ही इंस्टा किंवा युट्यूबला कमेंट करून सांगा, दादा कम्युनिटी कंप्लीट झाली, आपण एकत्र काम करू. तुमच्याकडून 500 लोक झाले तरी झाले, 500 नाही 1000 नाही 100 लोक तरी होतील. 2 माणसांनी 2 माणसं आणायची, किती होतात, किती वेळ लागते. मी तर पहिले डोक्यात ठेवलेलं एका माणसाने 10 माणसं आणायची, 10 माणसांनी 10 आणले की 100 माणसं होतात. मी एका दिवसात 10 माणसं आणलेली, पण ते पुढे वर्कआउट नाही आलं म्हणून थांबलो होतो. परत म्हणलं आज युट्यूब मार्फत सांगावं सगळ्यांना. हे खूप सोपी गोष्ट आहे, त्यामुळे म्हणलं 10 पेक्षा 2 ठेवू आपण. एका व्यक्तीने 2 माणसं आणायची की ज्याला बाबा खरंच युट्यूबवर काम करायचं काय नाही आणि महिन्याला लाख रुपये कमवायचे. ते सगळं मी शिकवून तुम्हाला काय नाही सगळं नॉलेज. आपल्याला आपले भरपूर टीम मोठी आहे, ज्याला टेक्निकली सगळं समजवतं काय नाही.
टीम जरी नाही समजवली, मी एकटा बादशाह बास सगळ्यांना समजवला. आणि युट्यूबवरनच सगळं शिकता येतं. मी जरी नाही सांगितलं तर युट्यूबवर तुम्हाला अकाउंट कसं खोलायचं, कसं नाही, कसं काय करायचं, सगळं डिटेल युट्यूबवर आहे. जरी काही नडलं बिडलं तर मी आहेच. तुमचं युट्यूब चॅनल भविष्यात स्ट्राईक येऊ दे, कॉपीराईट येऊ दे, काय होऊ दे, बँक अकाउंट कसं लिंक करायचं सगळं मला माहिती आहे. सगळं मी केलेले, युट्यूबकडनं पेमेंट बी उचललेले. हे तर मला अगोदर बी सांगितलेले की प्री अपलोड केलेले इंटरव्ह्यू आहेत त्यामुळं, आणि चॅनल डिलीट झालेलं म्हणून ते परत हे झालेले, त्यामुळे चॅनल डिमॉनिटाईज झालेलं, असं काहीतरी झालेलं. पहिले सगळं क्लिअर केलेलं आपण, त्यामुळे आता चॅनल मॉनिटाईज नाहीये. मॉनिटाईज तर होईल मला माहिती, आज नाही तर उद्या. पण विषय आहे की महिन्याला ₹1,00,000 कमवायचे आणि लोकांना बी कमवून द्यायचे. आपल्याला तर कमवायचे पण लोकांना बी कमवून द्यायचे. असं कुठला युट्यूबर आहे का जो तुम्हाला महिन्याला ₹1,00,000 कमवून देतो? मला सांगा, त्याचं नाव कमेंट करून सांगा की भाऊ हा सोमनाथ बच्चा हा एक माणूस आहे, हा एक युट्यूबर आहे की मला महिन्याला ₹1,00,000 कमवून देतोय. कोणच नसणार आहे. कुठलाही इन्फ्लुएन्सर तुम्हाला महिन्याला कमवून देत नाही. मी कुठल्या इन्फ्लुएन्सरचं नाव खराब करत नाहीये, सगळे आपले मित्र बांधव आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे आपण सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतलेले आणि बरेच रील स्टार किंवा मला युट्यूबर आपले मित्रच आहेत. आज बी कॉन्टॅक्ट असतं, आदनं मधनं भेटणं असतं. त्यामुळं ते वेगळा भाग झाला ओळखीचा. मुद्दा काय आहे? मुद्दा हा आहे की आपल्याला कमवायचे महिन्याला ₹1,00,000. त्याला ज्याला कोणाला कमवायचं असेल, मी 3 वेळा गिरवते बरं का, तुमच्या लक्षात यावं म्हणून. हे खूप मोठी गोष्ट आहे. ₹1,00,000 कमवणं सोपं नाहीये, पण जर कम्युनिटी आणि एकत्र आलात तर ₹1,00,000 महिन्याला कमवू शकते. मिनिमम सांगतोय, फक्त युट्यूबवरनं सांगतोय. इंस्टा, फेसबुक तिकडचं वेगळंच गणित आहे, तिकडचं अजून धरलंच नाही मी. फक्त मी तुम्हाला महिन्याला युट्यूबवरनं ₹1,00,000 कमवून देऊ शकतो. पण त्यासाठी तुम्हाला फक्त 2-2 व्यक्ती आणायच्यात आणि त्यांना बी काम करण्याची इच्छा पाहिजे. युट्यूबवर फक्त व्हिडिओ शूट आणि अपलोड करायच्यात आणि बघायच्यात. ग्रुप करायचा 100 लोकांचा इकडे, 100 लोकांचा इकडे. तुम्ही ह्याचं बघा, तुम्ही त्याचं बघा, असे लय ग्रुप करायच्यात. त्यामुळे मग तुमचे एक ह्याचा फायदा असा होईल की तुम्ही जर व्हिडिओ अपलोड केलात ना, आता अर्ध्या तासाचा व्हिडिओ असताना अर्ध्या तासाने तुम्हाला 1,00,000 व्ह्यूज येतात. विचार करा, अर्ध्या तासाने 1,00,000 व्ह्यूज. सकाळी एक व्हिडिओ टाका, संध्याकाळी एक व्हिडिओ टाका, 30 दिवसात 60 व्हिडिओ. किती व्ह्यूज झाले, किती मिलियन झाले, किती रुपये झाले सांगा. जर कोणाला माहित नसेल तर मला विचारा, मी सांगतो तुम्हाला. रेट कार्ड बनवून ठेवलंय, रेट कार्ड बी तुम्हाला शेअर करतो मी. तो मिनिमम आहे रेट कार्ड बरं का, त्यापेक्षा जास्तच होतं तर मी मिनिमम ठेवलाय. लय अभ्यास आहे आपल्या ह्याच्यात. फक्त तुम्हाला एकी दाखवायची. आणि तुम्हाला आता बऱ्याच जणांचं म्हणणं असेल, आता मुली बी असतात, काय काय मुली फेस दाखवायला नाही का बेतात, तर फेस दाखवण्याची गरज नाही. फेसलेस चॅनल आहे ते बी सुद्धा मॉनिटाईज होतात. आपण AI बोलत नाही बरं का. AI चॅनल आज आहेत उद्या नाहीत, मला माहिती आहे. आपण फेसलेस म्हणतोय, चेहरा दाखवायचा नाही, बोलायची बी काही गरज नाही. ते बी बरेच टॉपिक आहेत आपल्याकडं की तुम्ही काही फक्त चेहरा न दाखवता, व्हॉइस न वापरता तुम्ही महिन्याला ₹1,00,000 कमवू शकता. फक्त व्हिडिओ बनवायला लागेल. ते कसे बनवायचे ते मी सांगेल. गेमिंग थ्रू आहे. अजून 2-3 टॉपिक आहेत असे, एक टॉपिक नाही 2-3 टॉपिक आहेत. गेम खेळू शकता, मोबाईलमध्ये गेम खेळायचं आणि अपलोड करायचं. बाई पैसाले लोक मागणं येऊन बंगले बिंगले कार बेर घेतले, खरेदी केले, आपण नुसतं बसले येडगत त्यांची रील बघत आणि युट्यूब व्हिडिओ बघत. तुम्ही कधी युट्यूबर बनणार मित्रांनो? तुम्ही पण बना. तुम्ही म्हणसाल मग तो विषय नाही का 1,00,000 लोकांचं एवढं सबस्क्रायबर्स कधी होतात? सबस्क्रायबर्स होतील नाही होतील ते ओरिजिनल तर भेटतील. ही आपली कम्युनिटी करून ठेवली ना, याचा हा फायदा होईल की तुम्हाला हे फिक्स ₹1,00,000 भेटणारच. हे मिनिमम सांगतोय बरं का. भविष्यात ते वाढत जाणार. पुढं लाखचं मी तुमचं सगळ्यांचं पेमेंट वाढत जाणार. 1,00,000चं 2,00,000, 2,00,000चं 3,00,000. हे माझं असं हे स्वप्न आहे की मला बी कमवायचंय आणि माझ्या संग जेवढा माझा कम्युनिटी, माझा ग्रुप आहे जेवढा आहे, सगळ्यांना कमवून द्यायचंय. 16-17 मिनिटाचा एक झाला मित्रांनो. किती ऑफर द्यावा तुम्हाला अजून सांगा. रिक्षाचं मोफत महिलांसाठी हे फक्त 9 दिवसाचं झालं. मी लाईफ टाईमचं सांगितलं तुम्हाला की महिन्याला ₹1,00,000 स्टार्टिंग हा फक्त. आणि एका प्लॅटफॉर्मचं सांगितले फक्त युट्यूबवरनं महिन्याला ₹1,00,000. आणि अजून भरपूर आहे याच्यात. तुम्ही विचार करा नीट आणि बघा. युट्यूबला सर्च करा की 1 मिलियनला व्ह्यूज किती येतात, 3 मिलियनला किती येतात. आता 1 मिलियन फक्त बघा, त्या हिशोबाने तुम्हाला कळत जाईल 3 मिलियनला किती येतात, 10 मिलियनला किती येतात. ते व्ह्यूज मी तुम्हाला आणून देऊ शकतो. समजा मला एखादं बोलला की दादा माझ्या घरात आज लईच अडचण आहे, मी कर्ज बाजार आहे, माझा बाप शेतकरी नाही का, शेतीसाठी सावकाराकडून पैसा घेतला, हे झालं ते झालं. 1-1 कोटी समजा एखादा कर्ज बाजार असेल, 1-1 कोटी. हा हे आता ते लागतच होणार, त्याचा काही विषय नाही. पण
पण समजा एखादा कर्जबाजारी असेल तर आपलं भाऊ कम्युनिटी आपलं एक हे भाऊ आहे आपला, भाऊ म्हणजे आपलं घर, कम्युनिटी म्हणजे घरच झालंय. आपल्या घरात प्रॉब्लेम आहे एखाद्या भावाला आपला की तो 1 CR मायनस आहे, तर आपलं कर्तव्य बनते त्याला ते मायनस मध्ये प्लस मध्ये न्यायचं. मायनस आहे ते एका महिन्यात आपण ते हेच करणार आहे, प्लस 1 कोटी त्या घरात येईल असं काहीतरी काम करणार. म्हणजे त्यासाठी किती व्ह्यूज आणले पाहिजे? 100 मिलियन, कमी जास्त खालीवर किंवा जास्त बी होऊ शकतात. व्ह्यूज जास्तीत जास्त आणायचे, त्याला एकाच चॅनलवर काम करायचं. त्याचं सगळ्याच म्हणजे असे जेवढे लोक कर्जबाजारी असेल असं माझ्या डोक्यात चाललंय बरं का. असे आपल्या महाराष्ट्रात बरेच लोक आहेत जे कर्जबाजारी आहेत करोडमध्ये, त्यांचे मी महिन्यात नील करू शकतो. विचार करा, 1 करोड कमवायला आपल्याला किती वेळ लागतात. बस जर कम्युनिटी असेल, हे तेव्हा होऊ शकतं जेव्हा आपली कम्युनिटी आहे. कम्युनिटी ज्या दिवशी होईल त्या दुसऱ्या दिवशीपासून युट्यूब सगळ्यांचं चालू होईल. सगळ्यांनी शूट एडिट अपलोड करायचं आणि बघायचं काम चालू करायचं. आणि सगळ्यांनी आपले हे सांगायचं, प्रॉब्लेम्स शेअर करायचे माझ्याबरोबर. माझा हात दुखायला लागला रे, कुठे ठेवू आता? ह्या हाताने धरतो, सोपं नाही भाऊ. 17 मिनिट 18-19 मिनिटं झाले ह्या हाताने धरले मी एका हाताने. हा हात नुसता असंच लावलेला. 19 मिनिटं झाले ह्या हाताने धरले. तर लईच मोठा व्लॉग व्हायला लागले राव. तर एक शॉर्ट 1 मिनिटात सांगतो. 19 मिनिटं झाल्यात, 1 मिनिटाच्या सांगतो तुम्हाला. आता जास्त वेळ नाही घालत तुमचा. तर काय म्हणलेलं मी, एखादं कर्जबाजारी असेल तर त्याचे पैसे कसं रिकव्हर करणार आपण? साहजिक व्ह्यूज आणून, जास्तीत जास्त त्याला व्ह्यूज आणून द्यायचे आणि स्पॉन्सरशिप आणून द्यायची जबाबदारी माझी आहे. आपल्याकडे कंपनी आहे PR कंपनी, जे आपल्याला हे स्पॉन्सरशिप आणून देणार आहे. आपल्याकडे असे बरेच मॅनेजर आहेत जे आपल्याला स्पॉन्सरशिप आणून देतात. लाखो व्ह्यूज आले तुम्हाला स्पॉन्सरशिप कुठनंही भेटणार. पण मी विदाऊट स्पॉन्सरशिप 1 लाख म्हणतोय. विदाऊट स्पॉन्सरशिप तुम्ही म्हणलेला 1 लाख रुपये कमवू शकता कमीत कमी. तर कर्जबाजारीचं चाललंय ना आपलं बोलणं. तर कर्जबाजारी 1 CR समजा एखादा असेल नाही का, 1 मिनिट हा, तर कर्जबाजारी एक जण एखादा जर असेल ना 1 CR, तर त्याला किती व्ह्यूज आणायचे मला माहिती आहे. किती मिलियन, 10 मिलियन, 100 मिलियन, किती मिलियन आणायचे मला माहिती आहे. आणि ते आपल्याला दिसणारच आहे ऍडसेन्सवर, किती पैसे येतात किती नाही, किती डॉलरला 1 CR होतात. त्याचं कर्ज तो एका महिन्यात नील होऊ शकतो. एवढं युट्यूबचं पॉवर आहे, एवढं आपण युट्यूबवरून त्याला एका महिन्याला कमवून देऊ शकतो. मग असे किती लोकांचे प्रॉब्लेम असतील, किंवा मला घर बांधायचंय दादा, मी झोपडपट्टीत राहतो, मुलं मुली सगळ्यांना एकसारखंच आहे, आपल्याला भेदभाव नाहीये. मुलींचा ग्रुप वेगळा बनवला जाणार आहे, मुलांचा ग्रुप वेगळा बनवला जाणार आहे. मुलींसाठी एक टीम लीडर ठेवला जाणार आहे, मुलांसाठी एक टीम लीडर ठेवला जाणार आहे. सगळं विचार करूनच बोलतोय मी. अभ्यास केलेला आहे याच्यावर भरपूर, गेले 1-2 वर्ष अभ्यास चालू आहे आपला. सगळं तुमचे किती प्रश्न येऊ दे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे माझ्याकडं. 1-2 वर्ष अभ्यास केलेला आहे आणि युट्यूबचं आपल्याला एवढं नॉलेज आहे, त्यामुळे आपल्या जवळच्या मित्रांना सगळ्यांना माहितीच आहे आपल्याला. पण हे केव्हा होऊ शकतं? हे कम्युनिटी एकत्र आल्यावर होऊ शकतं. कम्युनिटी बनली पाहिजे 1 लाख लोकांची कमीत कमी. जास्तीत जास्त झालं तर मग ते 1 CR कमवायला तुम्हाला 2 दिवस बी लागणार नाही, 3 दिवस जर जास्त कम्युनिटी आले. पण मला जास्त आशा दाखवायची नाही, मला 1 लाखाचीच आशा दाखवतो मी तुम्हाला. आणि ते कम्प्लीट करण्याची मी धमक ठेवतो. फक्त तुम्हाला कम्युनिटी कम्प्लीट करून द्या, तुम्हाला मी मदत करेल नक्कीच. ते कम्युनिटी असं नाही की फक्त माझ्यावरच काम करणार, माझेच व्हिडिओ बघणार, तुमचेही बघणार. तुम्ही बी बघताय माझे व्हिडिओ, मी बी बघणार तुमचे व्हिडिओ. सगळ्यांनी मिळून जुळून राहायचं. तर जसं की म्हणलं, एखादा कर्जबाजारी असेल 1 CR काय काही नाही, कचरा आहे. जर कम्युनिटी एकत्र असेल तर. आणि कम्युनिटी नसेल तर मग 100 रुपये कमवणं बी अवघड आहे. कम्युनिटी आणि एकतामध्ये खूप ताकद आहे. एकत्र आलात तर सगळं होऊ शकतं. बाकी अजून काय बोलू, 22 मिनिटं झाले बडबड करतोय. बाकी तुमची इच्छा. पण ज्या दिवशी कम्युनिटी कम्प्लीट होईल, शब्द आहे आपलं, सगळेजण करोडपती होतील. ते तुम्ही काय दिलास उदाहरण, जाऊ दे घ्या परत उदाहरण देतोच काय की ते पहिले कम्युनिटी म्हणजे बनवायचे नाही का लोक, मार्केटिंग लोक. तुमच्या घराच्या बाहेर बेंच असेल हे ते सांगायला मला आवडत नाही. आपलं तसलं नाही, त्या कंपनीशी देणं घेणं नाही. माझं स्वतःच आहे, मी यात रुपये इन्व्हेस्ट करायची गरज नाही. आपल्याला फक्त युट्यूबचे चॅनल खोलायच्यात, युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करायच्यात. तुम्ही समोरच्याचे व्हिडिओ बघायचे, समोरचा तुमचा व्हिडिओ पण बघत. लाखो व्ह्यूज येणार तुमच्या एका व्हिडिओला. विचार करा, स्पॉन्सरशिप भेटणार तुम्हाला, त्याचं तर धरलंच नाही मी. फक्त व्ह्यूजचं बोलतोय. व्ह्यूज वरनं 1 लाख रुपये रोज. तुम्ही म्हणसाल दादा रोज व्हिडिओ अपलोड करायला मला जमत नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. तू महिन्यातनं 10 व्हिडिओ तरी टाकशील, रोज नाही जमलं तरी.
10 व्हिडिओ कसे बी होतात. मी तर रोज व्हिडिओ बनवतो ना, रोज एक. बोलायची बी तुम्हाला गरज नाही, फक्त तुम्हाला गेमिंग करायचंय. अजून काय सांगू, लय पैसा आहे मित्रांनो युट्यूब मध्ये उतरा, गरिबी हटवा आणि श्रीमंत व्हा. आपल्या 7 पिढ्या म्हणतो आपण, 50 पिढ्या बसून खातील एवढा पैसा युट्यूब मध्ये, तेवढा मी कमवून देऊ शकतो तुम्हाला. तुम्हाला माहित नाही आकडा जिथवर आकडा जातो ना तिथवर तुम्ही म्हणसाल ना, एखादा म्हणलं दादा मला 1 CR घर आवडलेले, मला 1 CR घर घ्यायचंय. 1 CR घर घ्यायला त्याला किती पैसे लागतील 2-3. तुम्ही म्हणसाल एवढं का, पूजा बिजा घालायची भाऊ, मित्रमंडळांना मोठं पार्टी का, पूजा करून परत पार्टी बी करणार तो, आणि घराच्या बाहेर मग मोठी गाडी लावणं, हे ते ले पुढचे लाख पिढी आहेत. ते कमवून द्यायला मग त्याला कमीत कमी चॅनलवर 30 तरी व्हिडिओ असेल ना, 30 व्हिडिओ 2 व्हिडिओवर बी होऊ शकतं, पण एवढ्याच 2 व्हिडिओवर लोड आणले की नको, प्रॉब्लेम नको व्हायला, असा बी विषय नको व्हायला नाही का. ते मग युट्यूब मग म्हणून दया कुछ तो गडबड आहे असा बी विषय होऊ शकतो. त्यामुळे आपण जास्तीत जास्त व्हिडिओ, त्यामुळे मी म्हटलं कमीत कमी महिन्याला 10 व्हिडिओ टाका, जेणेकरून तुम्हाला समजा ह्या महिन्यात कम्प्लीट झालं आणि ह्या महिन्यापासून आपण व्हिडिओ अपलोड करायला लागलो, पुढच्या महिन्यापासून सगळ्यांना CR कमवून देण्याची बी ताकद ठेवतो. पण मग तेवढं टॅक्स भरायला बी तुम्ही तयार राहू मग, असं आहे. त्यामुळे एवढं जास्त लालच करायचं नाही. पण एखाद्याचं लईच प्रॉब्लेम असेल, कर्जबाजारी वगैरे असेल, तर आपण त्याचं नील करू शकतो. याच्यावर आपण बसून बोलूया, डिस्कस करूया, चांगलं डिस्कस तर करणार आहे आपण. जसं जसं आपले ग्रुप वाढत जाणार, ग्रुपला आपण कनेक्ट होणार, तसं तसं मी तुम्हाला सांगायलाच काय नाही. खूप मोठा विषय आहे. तर सदा जाऊया, कामधंदा करूया. आपले 800 रुपये कमवलेत, आपल्या लायकीप्रमाणे येऊया. साहजिक आहे भाऊ, 700 सकाळपासून काम करतोय, 700-800 होणार आहे. एकटा काम करतोय, पण इथं जर लाखो लोक असतील आणि लाखो रिक्षा असते, सगळ्यांनी आता पण 800-800 रुपये कमवले असते. 800 गुणिले लाखो किती झाले समजा, आकडा कितीवर गेला तो, लाखो किती लाखाच्या घरात मला बी माहित नाही, कमेंट करून सांगा. मग सांगायचं हे उदाहरण एवढंच झालं की आता ऑन द स्पॉट सुचलं बरं आम्हाला. कम्युनिटी, हे कम्युनिटी आहे म्हणून सगळं आहे. तर युट्यूब मध्ये होते शेअर मार्केट वगैरे आहे, त्यात बी पैसा असं नाही म्हणत नाही, पण त्यात नॉलेज लागतं, रिस्क लागते. त्यात तुम्हाला माहिती रिस्क आहे तो रिस्क आहे असं काहीतरी म्हणलं जातं. पण आणि त्यात तुम्हाला एक डायलॉग ऐकला असेल, समुद्र आहे, समुद्र आहे पण तिथं रिस्क बी आहे. इथं काही रिस्क नाहीये, तुम्हाला सगळं सपोर्ट असणार आहे आपल्याकडनं. आणि हे असे सपोर्ट देणारे लोक असतात ना काय बाहेर, महिन्याला तुम्हाला असे हे घेतात, टक्केवारी घेतात. आपण तुमचं युट्यूब चॅनलच्या इन्कम मधनं 1ही रुपयाचा टक्का घेणार नाही, 1 बी टक्का घेणार नाही आपण. सगळं आलेली सगळी इन्कम तुम्हाला असणार आहे. मला काय नको तुमच्याकडून, मला फक्त तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा म्हणून मी हे करतोय. आणि तुमच्याही चॅनलला सपोर्ट काम करायचं माझं. जे टेक्निकल आहे ते सगळं मी बघल, मॅन पॉवर फक्त तुम्ही बघा, लोकांना जमा करा. बाकी तुमची इच्छा, बाई करोडोचं स्वप्न बघणारच करू शकतोय, बाकी ज्यांना नाही जमणार आहे, ज्यांना वाटतं नाही जाऊ दे राव 10,000 कमावून खुश राहा, भाऊ तुम्ही 10,000च कमवा. लाखोचं स्वप्न बघणारेच लोक काहीतरी खटपट करतात माझ्यासारखे, आणि माझ्यासारखे विचार करणारे बरेच लोक आहेत. माझे मित्र बरेच आहेत जे खटपट करतात. त्यांनी चॅनल चालू सुद्धा केले आणि ते आहेत अपलोड. 10 व्हिडिओ त्यांनी, मला वाटतं माझ्या एका मैत्रिणीने चालू केलंय गेमिंगचं चॅनल. 10 व्हिडिओ अपलोड केलेत त्यांनी, सुरुवात झाली. आणि त्याला मी एकटाच आहे सध्या आणि तो दोघच जण आहे आम्ही. आता हळूहळू जर ग्रुप वाढला, त्याचं काही न करता गेमिंग मध्ये एवढं दम आहे, काही न करता त्याचे मला वाटतं 100 तास झालेत. 10-12 व्हिडिओ 100 तास झालेत. आणि सबस्क्रायबर्स मला वाटतं 10 काहीतरी, सबस्क्रायबर्स कमी आहेत. सबस्क्रायबर्स 1000च पाहिजे आपल्याला मिनिमम. सबस्क्रायबर्स वाढवायचं टेन्शन नाहीये मॉनिटायझसाठी, फक्त 1000च पाहिजे. फक्त तास भरायचं चाललंय आपल्याला, काही न करता फक्त 100 तास येतात ते 10 व्हिडिओला. म्हणजे चांगला कंटेंट आहे. असे बरेच ऑप्शन आहेत काही न करता, पण जर काहीतरी केलं तर पटकन होऊ शकतं आणि जास्त होऊ शकतं. जास्त आणि पटकन करायचं असेल ना, हाच विषय. बाकी तुमची इच्छा, माझा लईच हात दुखायला लागला, मी सारखा हात का धरायला लागले काय माहिती. 27-28 मिनिटापर्यंत टेक जायला लागला. पुन्हा सांगन, गरिबीत राहू नका, मागं राहू नका. सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे मनोज दे, जो मला वाटतं महाराष्ट्राचा बाहेरचा आहे ना तो, कोलकाता कुठलं तर, मला माहित नाही तो बिहारचा कुठला तरी. आपल्यासारखाच गरीब मुलगा होता, झोपडपट्टीत राहणार होता, काय घर होतं त्याचं, तो आज काय बनलाय. आणि त्याच्यासारखे असे बरेच लोक आहेत. तोच नाही का,
तो जेव्हापासून व्हिडिओ बनवतो मी बी तेव्हापासून बनवतोय, पण माझं याड्यागत चाललंय नाही का, व्हिडिओ शूट करायचं, अपलोड करायचं आणि डिलीट करायचं, म्हणजे नाही का डिमोटिवेट होतो, मग कधी कधी डिलीट करायचं. पण त्यांनी सातत्य ठेवलं आणि व्हिडिओ अपलोड करत राहिलं. पण त्यामुळे मग तुम्ही बी तेच करायचं, तुम्ही बी शूट एडिट अपलोड करत राहायचं. तुम्हाला जर तुम्हाला बी असं बॅकअप नसेल, टीम नसेल, तर तुम्ही बी डिमोटिवेट असाल, म्हणसाल जाऊ दे राव नाही चालत. आणि आता तेव्हा कॉम्पिटिशन होतं एवढं नव्हतं, पण आता एवढं वाढलं कॉम्पिटिशन की तुम्ही म्हणसाल करावं, तेव्हा चालू केलं असतं तर बरं झालं असतं. पण भविष्यात अजून कॉम्पिटिशन वाढणार आहे, त्यामुळं काय करा, आता चालू करा आणि टीम बनवायला चालू करा, व्हिडिओ बनवा, सगळं चालू करा आणि टीम बी बनवायला चालू करा. टीम ज्या दिवशी कंप्लीट होईल, तुमच्याकडे भले 100 लोक होईल, 10 लोक होईल, 10 लोक झाले तरी मला कमेंट करून सांगा. त्या 10चे 100 कसे करायचे मी बघतो, 100चे 1000चे 1,00,000 कसे करायचे ते मी बघतो. आणि मी तुम्हाला शब्द देतो की भावांनो, तुम्हाला मी पैसे 1,00,000 कमीत कमी कमवून देईल. आणि ज्या दिवशी टीम कम्प्लीट होईल त्या एका महिन्याने तुम्हाला रिझल्ट कळेल. रिझल्ट कळलं तुम्ही म्हणसाल दादा तू तर 1 लाख म्हणला तर 2-3 लाख आले. हे तर तुम्हाला बोनस पॉईंट होता, आता नव्हतं सांगायचं, चुकून गेलं काय तोंडातनं निघून गेलं. तर कमीत कमी मी 1 लाखाचा विचार करतोय, पण मी देताना तुम्हाला जास्तीत जास्त 2-3 लाखाचा देणार आहे. पण तुम्ही 1 लाख रुपये धरून चला, 1 लाख रुपये महिन्याला कमवायचे आहेत तर लोक जमा करायला चालू करा. आणि आपल्या घरात आई बहीण भाऊ वडील असतात, सगळ्यांचे अकाउंट खोला, 5-5 अकाउंट, 5-5 मोबाईल तर घरात असतात प्रत्येकाकडे एक. बघा मित्रांनो, आता अजून किती समजून सांगू, एवढं कोणी समजून सांगत आहे. आणि तुम्हाला बी माहितीये, कुठेही गेलो कमवायचे म्हणल्यावर 300, 500, 1000 रुपये तरी गुंतवायला लागतात. आणि आजकाल असं इंस्टाला बघायला लागलं मी की नाही का, मी माझ्या 20 रील बघा, 30 रील बघा, एका रीलवरनं 50 रुपये कमवा आणि नंतर ना मग तो म्हणतो पैसे भरायची गरज नाहीये. हे मी बी केले बघ 1-3 महिन्यापूर्वी. मला म्हटलं सर रुपये टाकायची गरज नाही, रुपये. आणि नंतर ना मला मग थोडंफार काहीतरी सांगितलं, मग म्हटलं आपली इंडियन मेंटॅलिटी नाही का, की सर असं तसं काय, मग फ्री ठेवलं तर सर सगळेच येतात, मग त्याची व्हॅल्यू नाही राहणार, असं तसं. हे मी सगळं करून बसले, पण मला बघायचं होतं तो अजून पुढं काय करतोय. मग 200-300 गुंतून बघितलं मी ते काय करतोय काय नाही. म्हणलं सर आपले कोर्स 1-2 एपिसोड झाले, 3 एपिसोडचं काहीतरी होतं. 3ऱ्या एपिसोड म्हणला 50,000चा एपिसोड कोर्स आहे आपला, तो आपण तुम्हाला 40 मध्ये देणार, नाही 30 मध्ये देणार, नाही 20 मध्ये देणार, नाही 10. अहो फक्त तुमच्यासाठी 5,000 रुपये देणार असं म्हटलं. म्हणजे जो 0 रुपयेपासून आलता तो नाही हो म्हणून 200 घेतले, 200 घेऊन 5,000चा कोर्स सेल करायला लागला. आणि परत मग म्हणतात यांची जाहिराती बघत असले भारी असतात ना, मला लय हसा येते की हॉटेल बिटेलमध्ये जातात आणि परत यो हनी सिंगचे गाणी लावतात नाही का, आम्हा पक्का मिलिनियर, तर तसले गाणे लावतात, ॲटिट्यूड वाले नाही का. तर तुम्हालाही मित्रांनो असे पैसे कमवायचे असेल, तसे कमवायचं असेल तर माझ्या बायोमध्ये लिंक दिले आणि तिकडे जाऊन नाही का असं करा तसं करा. तुम्हाला 1 रुपये गुंतवायची गरज नाहीये. आणि कमेंटमध्ये येस टाईप करा, आणि लोक येस टाईप करते ते. एवढे मी कमेंट बघतोय मित्रांनो इंस्टाला की लाखो लोक येस टाईप करतात. म्हणजे किती लोकांना गरज आहे पैशाची ह्याच्यावरनं कळते. आणि तिकडून तुम्हाला हे कळलं असेल ज्यांनी काम केलं असेल की तिथं बी तेच लोक जमा करा, पण तुम्हाला तिथं पैसे गुंतवायची गरज आहे. तर पैसे न गुंतवता मी तुम्हाला कमवून देतो, विचार करा. आणि तिथं मग परत नाही का येस करणाऱ्यांना कमेंटमध्ये त्यांना मग एकेकाशी बोललं होतं त्यांचं माहिती का. एकेकाशी बोलला तर जसं मला येड्यात काढलं 200 रुपये, मला येड्यात नाही काढलं, मला माहिती होतं पुढे जाऊन हा काहीतरी टाकणार, पण मला ते बघायचं होतं. हा एक माझा अभ्यास आहे, अभ्यास करायची माझी पद्धत आहे. 100-200 फरक नाही पडत, 10 किलोमीटर गेले की 200 रुपये भेटतात आपल्याला. पण हे एवढं मी कॉन्फिडन्सने बोलतोय ते त्या 200 रुपयामुळेच. त्यामुळे भाऊ कंटेंटचा आजचा जो व्हॅल्यू आहे ते 200 रुपयाचे, ते कुठनं तरी शिकाय भेटतं, शिक्षण मोफत भेटत नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, असले कुठलेही रील स्टार असतात त्यांच्या नादाला लागू नका. बरेच इन्फ्लुएन्सर असतात, रुपयाला घालवायची गरज नाही म्हणते ते, आणि नंतर ना मग म्हणतात 200 रुपये. तुम्ही वाटलंच एकदा जावा चेक करा, आणि मग ते म्हणणार 200 रुपये, ते तर समजून जावं मग काय नाही त्यांचं काहीतरी काय आता ते मला आठवण वेबसाईटचं काहीतरी नाव आहे बघा. मी आज कमवले 7,000 रुपये. भाऊ तू 7,000 रुपये कमवत असता तर कुठं असतास. आणि तू दाखवताना मी असं दाखवतो हॉटेलमध्ये, आणि त्याच हॉटेलची सेम ते जे फॉलोअर्स असतात त्यातले 5-6 जण तिथंच असतात. म्हणजे सगळेजण मिळून एक विला घेतात, मला हे माहिती आहे.
लोणावळा किंवा कुठेही गेलात ना तुम्ही 10,000 रुपये तुम्हाला विला भेटतो, जो की चांगला 3-4 BHKचा असतो, ज्यात तुम्ही लक्झरी लाईफ जगू शकता एका दिवसासाठी. आणि तुम्ही झॅक्या मारू शकता तिथं, नाही का. इंस्टाची रील बिल बघून भाऊ असं तसं 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 काही नाही. लोक येड्यात काढतात. दादांनो, लोकांच्या नादी लागू नका. मी असं नाही म्हणत की तिथं धंदा नसतो, पण ते तुम्हाला कोर्स घ्यायला लावतील. तिथं स्ट्रगल आहे. आज करायला घेसाल वर्ष जाईल तुमचं. तिथं करायचं तर करा, मला काय प्रॉब्लेम नाही. पैसे घालवा. मग तिकडची जी लोक असतील तिकडे आणा, सगळी लाखो लोक. आणि त्यांना कमवून नाही दिले की बोलवा 0 रुपयात. फक्त तुमचा मोबाईल आणि इंटरनेट 0 रुपयात तुम्हाला महिन्याला लाख रुपये नाही कमवून दिले तर मला बोलायचं. 33 मिनिटाचा टेक झालाय, बाद झालं. माझा हात बी दुखायला लागला आता. बाकी किती सांगणार, महिन्याला लाख रुपये कमवा या. बाकी तो तिथे चला बी आता तेच रिपीट व्हायला मजा नाही. चला बी चाललो, मला ऑर्डर मार दे. 800 रुपये आहेत, अजून 500 करायचे. 500 करून घरी जाणार. चला फायनली मित्रांनो, ऑर्डर मारत आपण आलोय स्वारगेटला. स्वारगेट थोडं पुढं आलोय. साईबाबा मंदिर पैसे आलं. आता इथनं पंचमी कात्रज घरी. तर जेवढी अपेक्षा होती तेवढं झालं नाहीये. 1200 रुपयेच झाले, ते खूपच कमी झाले मला असं वाटतं. कारण बऱ्याच ठिकाणी DJ चालू असल्यामुळे, नवरात्रीमुळं रूट चेंज करायला लागतात, किंवा जे कस्टमर असतात तिकडे ते इकडे येत नाहीत. आणि DJ एकाच ठिकाणी थांबल्यामुळं 3 ते 4 ऑर्डर मला कॅन्सल मारावे लागले. त्यामुळे आपलं टार्गेट थोडं इकडे ठीक आहे. आता फेस्टिवल आहे त्यामुळे समजू शकतो. आता इथं आलं, ऑर्डर पडायला बघा. आता 5 किलोमीटरची ऑर्डर पडली. इतक्या वेळ झालं हडपसरवरनं MT आलो बरं का. हडपसरला होतो, हडपसरवरनं MT आलो, पण एक बी ऑर्डर पडली नाही घराकडची. आणि आता इकडे आलो. आता तिकडची ऑर्डर पडते, हे असतं संध्याकाळी. आणि एक पर्सनल भाडं भेटलेलं चाकणचं, पण त्याचा विषय असा की तो पिकअपला म्हणतोय मला वारजेला आहे. हडपसरवरनं वारजेला MT जायचं आणि त्याला चाकणला सोडायचं, आणि चाकणवरनं MT यायचं. म्हणजे काय परवडणार सांगा बरं. त्याला म्हटलं भाऊ MT रिटर्न असेल तर मी येतो म्हटलं, तुम्हाला रिटर्न नाही भाऊ, सॉरी. असे तुम्ही सांगायचं मुद्दा हेच आहे की तुम्ही बी असे स्वतःचे पर्सनल कॉन्टॅक्ट बनवा, जेणेकरून आपल्याला ऐन वेळेस ओला उबरच्या भरोश्यावर राहत नाही. तुम्हाला पहिलं बी सांगितलं मी, हे आपले फक्त हप्ते प्रोड्यूस होतोय. तर ते आपलं जवळ नाही माया राहायला, तो लांबे राहायला, पण जवळ असतो मी तिकडं किंवा त्या साईडला असतो. कधीतरी आमचा असं ताळमेळ जुळतो की मी त्या जवळ आहे, तो मला नेमका कॉल लावतो आणि म्हणतो भाऊ जायचं. मी म्हणतो हा मी तर मग चल. मग असं बऱ्याच वेळा झालेले हा म्हणून, आणि बऱ्याच वेळा नाही म्हणून झालेले, तर मी तुम्हाला फोन करतो. म्हणजे बघा किती कट्टर, असे कट्टर मित्र पाहिजे आपल्याला. तर मॉरल ऑफ द स्टोरी, आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. कारण ठीक आहे 1200 रुपये काही कमी नाहीत. 1300 तसं बघायला गेलं तर 1300 टार्गेट पाहिजे होतं CNG धरून, पण मेंटेनन्स बी निघलं नाही, CNGचे पैसे बी निघले नाही, CNGचे पैसे निघत निघले. पण 3 कांड्यावर उद्या अजून 1200चं काम होऊ शकतं. त्यामुळे उद्या CNG टाकायची काही गरज नाहीये. उद्या करूया 1300 रुपयाचं काम. तर आजचा ब्लॉग इथं सेंड करूया आणि इथंच एडिट करून अपलोड करतो. कारण घरी गेलं आपल्याला रेंज नाही भेटत त्या लेवलची. कारण इथं 10-15 मिनिटात अपलोड होतं. घरी जायला, घरी गेले अपलोड केले की 3-4 तास लागतात. तर त्यापेक्षा 10-15 मिनिटं बाहेर थांबलेलं बरं आणि अपलोड केलेलं बरं नाही का. तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करूया. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री, बाय.